इथल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणातल्या शवविच्छेदन अहवालातनं आता खळबळजनक माहिती समोर आलेली आहे। महादेव मुंडेंचा अगोदर गळा कापण्यात आला, त्यानंतर त्यांच्या मानेच्या उजव्या बाजूने 4 वार देखील करण्यात आले। एकूण 16 गंभीर वार त्यांच्या शरीरावर आढळले। मारेकऱ्यांची क्रूरता यामुळे आता समोर येते। 20 महिने उलटून सुद्धा आरोपी निष्पन्न न झाल्यानं त्यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी न्यायासाठी आता आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं हे प्रकरण आणखी गंभीर बनलंय। मात्र समोर आलेल्या या शवविच्छेदन अहवालानं आता एकच खळबळ उडालेली आहे। पीएम रिपोर्ट बाहेर आला आहे। त्यांच्या तोंडूनच मी कालच ऐकलं होतं की 16 वारा झाले आहेत, 3 पार्ट गायब आहेत शरीराचे। त्यांनी धक्कात्मक असा खुलासा केला। इतके विटनेस होऊन पुढे येते तरी हे एसपी सर शांत आहेत। मग आता ह्यांनी तात्काळ वाल्मिक कराडला पीसीआर मध्ये घेतलं पाहिजे आणि त्यांची चौकशी केली पाहिजे। भावड्या कराड आणि श्री कराड ह्या दोघांना तात्काळ अटक करून त्यांचा पीसीआर घेतला पाहिजे। त्यांना पोलीस कस्टडीमध्ये घेऊन त्यांची चौकशी केली पाहिजे। महादेव मुंडे यांचा त्यांच्यावर जो आघात केले होते, एकानंतर एक जे केले होते, त्यांच्या बरोबर त्यांना पूर्ण सायंटिफिक माहिती होती, कारण त्यांनी कॅरोटिड्स वर हल्ला केला होता। एक नाही 4 वेळा त्यांनी तोंडाच्या आणि कानाच्या मध्ये असे 4 वार केले। त्यांनी श्वासनलिका जी होती त्याला इजा केली होती। हातावर, बोटावर, गुडघ्यावर जे त्यांच्यावर मार होते ते मला बघून म्हणजे ही किती विकृत माणसं आहेत आणि कुठेतरी मला असं वाटतं ते थांबवायला हवं। म्हणूनच महाराष्ट्रात वाचवा महाराष्ट्राला हे आंदोलन आम्ही सुरू करतोय। सगळ्यांनी मुख्यमंत्र्यांना आता पोस्टकार्ड पाठवायचं आहे की काय वाटेल ते झालं तरी आता आम्हाला असे गुंड राजकारणी नकोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।